कालच विषय झाला त्याला काल बोललो ना, पुन्हा बोललो का? खरं बोला, खोटं बोल नका. कालचाच विषय ना, काल बोललो ना त्याच्यावर. काल बोललो मी म्हणणं माझं राज ठाकरेंच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाच्या राज्यातल्या पण नाही तर दोघं बहुत चांगले आहेत की ब्रँड चांगला आहे, पण हे विनाकारण मराठीच्या प्रश्नाचा बळी पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमा आला, आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात कमा आला, तुला विचारलं का? तो नाशिक सासरवाडी तू 50 बाऱ्या नाशिकला कमवून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो गेम केला त्याच फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेत तो बोर्ग पाडलं तेनीच, तरी तो त्याच्यात पुरण उडीतो तो बोर्ग पाडलं. हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे, मानाला भुकायला बोर्ग आहे. त्याच्या घरी नुसता फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो. असले कुचक्या कामाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कामाचं. आताची ही सगळी सुरू आहे ही ओबीसी आरक्षणाची धडपड येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सुरू आहे, पण त्यांना हे माहीत नाही. जोपर्यंत झालेली सुरुवात नाही तोपर्यंत हे होऊ शकत नाही. चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं, तुम्ही ट्राय तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलिटी रोखल्या होत्या हे आम्हाला माहिती. मराठीच्या शिया खाऊ नको, इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो नीट उभा मराठी काढतील मग. कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिटीला रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावर, ते आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको, कारण तो काय लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तो आमच्या घराण्याच्या कशात ठेवले